काय चर्चा होती हे मी सांगणार नाही, कारण आमच्या पक्षाची होती, कळलं का. पण लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठका होत्या, त्या पार पडल्या. काल आशिष शेलार सुद्धा भेटून गेले होते, त्या संदर्भात नाही, ते सहज भेटले होते. आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. तुम्ही कसं बघता? याआधी सुद्धा नाही, मला माहिती नाही, मी बैठकीत होतो, काय झालं मला माहिती नाही. विधेयक जे आहे हे एकमेकांना मंजूर करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय झालं? आरक्षण दिया जाएगा 10% वाढीव. नाही, कसं आहे, आता या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे, पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं, मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं. हे तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस, मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूमध्ये झाली होती, की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे. त्याचा पुढे काही झालं नाही. राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का? ही गोष्ट आहे केंद्राची, ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची. हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे. नुसताच ह्याच्यामध्ये काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखा नाही आहे. हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावं त्यांना. 10% दिले म्हणजे काय केलं तुम्ही? कशात 10% दिलं? तुम्हाला अधिकार कोणी दिले? तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का? की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार, परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात गेलं, आता आम्ही काय करू शकत नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, याला काय अर्थ आहे का? साहेब, मुळात 2018 मध्ये जो ऍक्ट लागू केला गेला होता फडणवीस सरकारच्या वेळेला, त्याचं काय झालं? बरं, त्याचं काय झालं? आणि तसंच मग म्हणजे या 10%चं तेच होणार ना. राज्य सरकारला मुळात अधिकार आहेत का या गोष्टींचे? आज या देशामध्ये इतकी राज्य आहेत, या सगळ्या राज्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक जाती आहेत, त्यांचेही पण विषय आहेत. हे असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत. हे कुठेतरी मला असं वाटतं समाजाने ह्या गोष्टी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. साहेब, आपण ह्या विषयावर आधीच बोललेलात की हे होणार नाही. त्यानंतर राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारे सामाजिक तेढही निर्माण झाले. काय मला कळत नाही की हे सगळं काय सुरू आहे ते. मुळात राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे आहेत. आज आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि आज दुष्काळाचा विषय इतका मोठा महाराष्ट्रामध्ये आहे, पाण्याचा विषय इतका मोठा आहे की याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. निवडणुका, जातीपातीचं राजकारण, आरक्षण, ह्याच गोष्टींकडे आमचं लक्ष सगळ्यांचं वळवायचं आणि मूळ जे विषय आहेत याच्याकडे दुर्लक्ष करायचं. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती काही चालू आहे का या देशात किंवा राज्यामध्ये? काही नाही चालू. साहेब, आजच्या बैठकीबद्दल काही प्रश्न नाही, आजच्या बैठकीत काही नाही. सर. आज मी आढावा घेतला जस्ट. जैसे की आज सर उद्यापासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या प्रश्न घेऊन उपोषणावर ठाम आंदोलन करणार आहेत. नाही बाबा, मला त्याच्याबद्दल काय बोलायचं. सर, आज जैसे कि लोकसभा की पहले आपकी बैठक हुई, इसमें रिपोर्ट आपको पेश की गई जो इलाके हैं जिसमें वोट्स कितने मिले हैं, किस तरह से पार्टी तैयार है, इस बारे में क्या कहना चाहेंगे सर कि आने वाले लोकसभा चुनाव में मन से किस तरह से तैयारी कर रही है? देखिए, अभी हमारे जो लोग हैं उनके साथ मेरी अभी जो चर्चा हुई उसके हिसाब से अभी आगे किस तरह से क्या करना है वो अभी आपको तो नहीं बता सकता मैं जी तो ये आने वाले कुछ दिनों में बता दूंगा. सर, कई सारे ऐसे आज एक विशेष अधिवेशन बुलाया गया हे बाबा सर, बस सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.